किरीट सोमय्या, तुम्ही एक महिना 2 महिने महाराष्ट्र सोडून कुठेतरी निघून जा. काय चालवलंय महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राचा अक्षरशः बिहार करण्याची सुपारी घेतली की काय? कारण बिहारला सुद्धा बदनाम करावं की नाही हा नवीन प्रश्न आहे. कारण सुडबुद्धीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये एवढ्या घाणेरड्या पद्धतीनं सुरू आहे, ज्याची सुपारी माननीय किरीट सोमय्या यांनी घेतली. म्हणजे कुठल्या गोष्टीचं किती भांडवल करावं? म्हणजे राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नावर एखाद्या नेत्याने जर आवाज उठवला तर आपण समजू शकतो, परंतु महाराष्ट्रातले मूलभूत प्रश्न जे महाराष्ट्राच्या जनतेसाठी जीवन मरणाचे आहेत, मग ते बेरोजगारीचा असेल, इंधन दरवाढ, गॅस दरवाढीचा असेल, जीवनावश्यक वस्तू महागल्याचा असेल, जगण्याचा असेल, आरोग्याचा असेल किंवा उद्योग व्यवसायांचे प्रश्न असतील, महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या माणसाच्या प्रत्येकाचे प्रश्न फार भयानक आहे. आणि हा दीड दमडीचा माणूस विनाकारण रोज उठतो, कुणाच्या तरी ईडीची सुपारी घेऊन एखाद्या नेत्यांवर धाड टाकण्याचं काम करतो किंवा उठसूट मुख्यमंत्री असतील कुणी असेल, आम्ही कुणाचीही सुपारी घेतलेली नाही, पण आमचा महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम हे जे 3 परप्रांतीय माणसं आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचं सर्वसामान्य जनजीवन, मग ते राजकीय असेल किंवा आर्थिक असेल किंवा लोकांचे जीवनावश्यक गरजेचं असेल, हे उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू केलेलं आहे. एक तो किरीट सोमय्या, दुसरं नवनीत राणा आणि त्यांचे पतिदेव, आणि तिसरा म्हणजे तो कंबोज. हे 3 महाराष्ट्राच्या बाहेरची लोक ज्यांनी महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी भाजपची जी सुपारी घेतलेली आहे त्याच्यात कदाचित ते यशस्वी होत असतील, पण महाराष्ट्राला एवढं वेठीस धरण्याचं कारण काय? आम्ही सांगतो पुरोगामी महाराष्ट्र, प्रगतिशील महाराष्ट्र, पण हा महाराष्ट्र बदनाम करायचा, हा महाराष्ट्र जातीमध्ये विभागायचा, धर्मात विभागायचा, विष कालवायचं, आणि सगळ्यात जर अयशस्वी झालं तर मग आर्थिक त्या ठिकाणी धाडी टाकायच्या. ज्या नेत्यांनी हजारो कोटी रुपयाला महाराष्ट्राला चुना लावलेला आहे ते इतर पक्षाचे जेवढे असतील तेवढे भाजपचे सुद्धा आहेत. हे किरीट सोमय्याला का दिसत नाही? मग ह्यांच्या चौकशा का झाल्या नाही पाहिजे? पण सगळे प्रश्न सोडायचे आणि विनाकारण मुंबईपासून जे घाणेरडं राजकारण सुरू करायचं, महाराष्ट्र दौरे काय काढायचे आणि इथल्या नेत्यांना बदनाम करायचं, हे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून प्रचंड वेदनादायी आहे. आम्हाला ते मान्य नाही. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचं आम्हाला काही देणं घेणं नाही. एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, भारतीय नागरिक म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला प्रश्न विचारले पाहिजेत. का हो सोमय्या, तुम्हाला महागाई दिसत नाही? तुमचे नेते तर पेट्रोलची दरवाढ काहीतरी 80-85 झाली होती तर नेते बोंब करत होते, ते नेते आता कुठंच दिसत नाही. इतर गोष्टीची जी काही महागाई झालेली आहे, इंधन दरवाढ आहे, गॅस 500 रुपयांनी मिळायचा त्यावेळेस सबसिडी मिळायची, आज 1000 रुपयावर गेला, सबसिडी बंद झाली. का किरीट सोमय्याचं थोबाड उघडत नाही? मग विनाकारण महाराष्ट्रात सत्ता आली नाही म्हणून कुरघोडीचं राजकारण करायचं. मग महाराष्ट्राचे प्रथम नागरिक, मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचा असू द्या, ती महाराष्ट्राची अस्मिता असते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुमचं जे काही घाणेरडं राजकारण सुरू आहे, तुम्ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे असं वाटायला लागलंय. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? एवढ्या खालच्या थराला जाऊन राजकारण करायचं? यांच्या गाड्या वर कार्यकर्त्यांनी हल्ला केला, खोटं रक्त लावायचं, मग वेगळी चर्चा. राज्यपालांकडे जायचं, वेगळी चर्चा. ईडीची चौकशी कुणावर झाली, वेगळी चर्चा. नोटीस आली, वेगळीच चर्चा. किती नेत्यांना तर सांगितलं दिवाळी जेलमध्ये जाणार, काही झालं नाही. सरकार पाडणार म्हणणं, काही झालं नाही. एक तर सरकार पाडा, सगळे नेते त्या ठिकाणी पोलीस कोठडीमध्ये टाका, महाराष्ट्र शांत ठेवा. आणि हे सगळं बघून महाराष्ट्रातल्या कुठल्याही तरुणांना, कुठल्याही राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तरुण म्हणून तुम्हाला राग येणार आहे की नाही? परंतु प्रश्नच एवढा निर्माण झालेला आहे, महाराष्ट्रातले सगळे तरुण हे बधीर झालेत की काय असा प्रश्न निर्माण होतो. घाणेरडं राजकारण सुरू आहे, कुणीही बोलायला तयार नाही. कारण तुम्हाला आम्हाला जातीत विभागून टाकलं, आमच्या जातीचेच प्रश्न सुटत नाही. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित,
धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित, महाज्योतीचा ओबीसीचा प्रश्न प्रलंबित, सारथीच्या मागण्या प्रलंबित, काहीच होत नाही. आणि जे पूर्वी सत्तेवर होते आज विरोधी आहेत यांना काहीच वाटत नाही. माननीय फडणवीस साहेबांचे मग ते आशिष शेलार असू द्या, ते भातकळकर का दूधखुळकर ते असू द्या, ते विरोधी पक्ष विधान परिषदेचे, म्हणजे जे लोक महाराष्ट्राला माहीत नव्हते ते आता विरोधी पक्षाच्या बाकावर बसून घाणेरडं राजकारण करतात, फडणवीस साहेब करतात. आणि महाराष्ट्राचे प्रश्न दुर्लक्षित ठेवायचे काय असा प्रश्न निर्माण झालोय. या महाराष्ट्र जर शांत ठेवायचा असेल तर त्या किरीट सोमय्यांनी खरं तर महिना 2 महिने महाराष्ट्राच्या बाहेर जावं. दुसरा, माननीय नवनीत राणा म्हणजे पंजाबच्या शीख समाजाच्या महिला महाराष्ट्रात मुंबईच्या आहेत म्हणून सांगतात, विदर्भाच्या सून झाल्या, वेगळ्याच पक्षातून जॉईंट व्हेंचर करून निवडून आल्या. आणि महाराष्ट्र जसं काय नरेंद्र मोदींनी यांना पान सुपारी दिली अशी सुपारी घेऊन ज्या काही घाणेरडं राजकारण करायला सुटल्या. अहो काय चाललंय. आणि ज्या वेळेस त्यांना आंदोलन केलं म्हणून सूडबुद्धीनं त्यांच्या शब्दात पकडलं म्हणून सांगतात, तर त्या या महाराष्ट्राच्या एक खासदार आहेत, त्यांचे पतिदेव राणासाहेब हे लोकप्रतिनिधी आमदार आहेत. मग मला सांगा, पोलीस स्टेशनमध्ये कुणीही जाऊ द्या, कुठलाही व्यक्ती जाऊ द्या, गुन्हेगार सोडून कुठल्याही राजकीय पक्षाचा संघटनेचा जर कार्यकर्ता गेला तर पोलीस त्यांचा सन्मान करतातच. कुठल्या जातीचा आहे म्हणून त्याला वेगळ्या बाकावर बसवतात, ह्या जातीचा आहे म्हणून ह्या बाकावर बसवतात, वेगळ्याच धर्माचा आहे म्हणून एकदम शेवटच्या खुर्चीवर, असं कधी कुठं होत नाही. अहो या भारतीय राज्यघटनेने, संविधानाने तुम्हाला सगळ्यांना जे हक्क अधिकार दिले ते हक्क अधिकार फक्त निवडणुकीपुरते वापरायचे. ज्या जातीची जागा सोडली त्या जाती बाकी कुणीच निवडणूक लढवायचं नाही किंवा मतदान पण करा असं काही आहे का. पण जाणीवपूर्वक अडचणीत आल्यानंतर तुम्हाला जात आठवते, जातीचं विष पेरायचं आणि घाणेरडं राजकारण करा. तुम्ही कुठल्या दलित हो. अहो माननीय उच्च न्यायालयाने तुम्ही ज्या जातीतून निवडून आलं, जे कागद सर्टिफिकेट दिलं, ती जात सुद्धा तुम्ही खोटं सर्टिफिकेट दिलं म्हणून न्यायालयाने सांगितलेलं असताना तुम्ही कुठल्या जातीचा तुंतुन वाजवताय. म्हणजे जाणीवपूर्वक जातीची विष कालवायचं का. आणि मग तुम्ही ज्या धर्माचं राजकारण करायचं म्हणून हनुमान चालीसा वाचता, मग ज्यावेळेस कोठडीत गेला मग तुम्हाला रिझवान मर्चंट का एक मुस्लिम वकील लागला. मग तिथं का तुम्हाला एखादा सो कॉल्ड हिंदू नाही सापडला, हनुमान चालीसा म्हणत का एखादा वकील आला नाही तुम्हाला जामीन मिळावा म्हणून. म्हणजे तिथं तुम्हाला रिझवान मर्चंट चालतो. मग ह्या घाणेरड्या राजकारणात काय चाललंय तुमचं लक्षात घ्या. आणि तो कंबोज ते 150-200 किलोचं घाणेरडं जानवर या महाराष्ट्रामध्ये तिसरा हा परप्रांतीय जो महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी भोंगे स्वतःच थोबड भोंग्यासारखं दिसतं. आणि हे आता भोंगे वाटणार. हे बघा, आमचा मंदिरातला सप्ताह असू द्या, अहो ज्या धर्मात आम्ही जन्मलो, ज्या महाराष्ट्रात आम्ही जन्मलो, आम्हाला त्याचा अभिमान आहे. पण धर्माचं विष काढून शाळेपासून महाविद्यालयापर्यंत जगण्याच्या प्रत्येक क्षणाक्षणाला कधी जातीचं गणित लक्षात आले नाही, धर्माची आली नाही. मग कुणीतरी एखादा जात्यांद उठतो, सुपारी घेतो, विष कालवण्याचं काम करतो. आणि हा कुंभोज सारखा मुंबईमध्ये आमच्या जीवावर जन्माला आलेला जानवर हा भोंगे वाटतो, सुपाऱ्या घेऊन विष कालवण्याचं काम करतो. हे चाललंय काय. यांचा बंदोबस्त केला पाहिजे बांधवांनो. आपण पक्षाचे आणि संघटनेचे जोडे बाजूला ठेवू. आपला महाराष्ट्र अस्थिर केला जातोय. म्हणजे परप्रांतीय येऊन जर महाराष्ट्र अस्थिर करणार असतील, किरीट सोमय्या किंवा नवनीत राणा महाराष्ट्र अस्थिर करण्याची भाषा करत असतील, घाणेरडं राजकारण करत असतील, आणि हे दोघांचं राजकारण तो कंबोज भोंगे वाटून जर जग जाहीर करणार असेल, खबरदार. उद्या जर महाराष्ट्र बेचिराग जाती जातीमध्ये होणार असेल, धर्मामध्ये होणार असेल, आम्ही कुठल्या पक्षाचे आपल्या नेत्यांचे जोडे उचलून स्वतःच आयुष्याचं धन्यता मानणार.
आई वडिलांनी आपल्या हे संस्कार दिलेत का? या लोकांचे संस्कार घाणेरडे असतील. अहो हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जर अडचणीत आले तर यांना रिजवान मर्चंट लागतो, यांना आजारी पडले तर यांना कुणाचंही रक्त चालतं. मग अशा घटनेमध्ये जर चुकीच्या विष कालवणार असतील, आमचा महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी 3 हे जे जनावर महाराष्ट्र अस्थिर ठेवण्याची सुपारी घेणार असतील आणि आम्ही शांत डोळ्यांनी बसत असू, तर एक नागरिक म्हणून आपल्याला हे सहन होणार नाही. किरीट सोमय्या असतील, राणा असतील, यांनी महाराष्ट्र अस्थिर करण्याची सुपारी घेतली. अहो जातीचे कार्ड चालवतात, हे पक्षाचे धर्माचे कार्ड चालवतात, हे वेगळे वेगळे गणित चालवतात आणि आम्ही शांत आहे. मित्रांनो, तरुणांनो, जागे व्हा. ह्या असल्या राजकीय गिधाडांना, ते कुठल्याही पक्षाचे असू द्या, यांचं समर्थन कोणी करायचं गरज नाही. अशांना आपण हाकलून दिलं पाहिजे. अहो आमची मुंबई आमची राहिली नाही. आमच्या मुंबईवर हे बाहेरचे येऊन आमचा महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम करतात. आजपर्यंत जे घाणेरडे राजकारण करत होते, सुपाऱ्या घेऊन अजून त्याच पद्धतीनं काम करतात. तरीही आम्ही शांत. आपण सामाजिक सलोखा राखला पाहिजे. जाती धर्माची उतरंड जी हे पाडण्याचा प्रयत्न करतात, ही थांबली पाहिजे. समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित झाली पाहिजे. एवढंच मला वाटतं. हाच महाराष्ट्र त्या विचारांनी ओळखला जातो. कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील, फुले शाहू आंबेडकर असतील, जगद्गुरु संत तुकाराम महाराज असतील, गाडगे महाराज असतील, जगनाडे महाराज असतील, किंवा सगळ्या साधू संतांच्या विचारातून घडलेला आहे. ते विचार आपल्याला सक्षम ठेवायचे. जिजाऊ सावित्री अहिल्यांचा आणि कर्तृत्ववान महिलांचा महाराष्ट्र आहे, तो बदनाम झाला नाही पाहिजे. आणि जर कोणी करत असेल त्यांना थांबवलं पाहिजे. एवढंच सांगावंसं वाटतं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.